की मला उद्यापासून व्यायाम सुरू करायचा आहे. फायनली माझा सोमवार आलेला आहे आणि मला कळत नाहीये की नेमकं मी काय करू. कारण अनेक प्रकार आहेत मार्केटमध्ये, अनेक गोष्टी आहेत. काही जण म्हणतात जिम चांगली, काही जण म्हणतात योगा चांगला, काही जण म्हणतात फक्त वॉकिंग करा. तर नेमकं व्हॉट शुड आय चूज. ओके, आणि व्यायामासोबत बाकीच्या गोष्टी किती मॅटर करतात. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर ह्या सोमवारपासून सुरू करताय ना, की 1 महिन्यानंतर, की पाऊस थांबल्यानंतर, की दिवाळीनंतर, की अमुक तमुक XYZ पाहुणे येऊन गेल्यानंतर, की 1 जानेवारी 2025 पासून. नेमकं कधी. आतापर्यंत मी कशाबद्दल बोलते तुम्हाला कळलंच असेल. नाही मी आता चालायला जाणार आहे, नाही मी आता योगा क्लास जॉईन करणार आहे, नाही मी आता जिम सुरू करणार आहे, हे अनेक महिन्यांपासून प्रत्येक जण म्हणत असतं. पण नेमका तो सोमवार कधीच येत नाही. तर आज आपण जाणून घेणार आहोत की आतापर्यंत आपण जे सोमवार टाळत आलेलो आहोत, प्रत्येक 1 जानेवारी टाळत आलेलो आहोत, त्याचा आपल्या शरीरावर किती जास्त घातक परिणाम होऊ शकतो हे आज आपल्याला आपल्या गप्पांमधून, मॅडम सोबत जे आपण गप्पा मारणार आहोत त्याच्यातून आपल्याला समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ज्यांना खूप महिन्यांपासून जिमला जायचे पण अजून तो मुहूर्त आलेला नाहीये, त्यांना पण हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि लवकरात लवकर व्यायाम सुरू करा. का करायचा तर तुम्हाला या व्हिडिओमधनं कळेलच. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर बेसिक प्रश्न की मला उद्यापासून व्यायाम सुरू करायचा आहे. फायनली माझा सोमवार आलेला आहे आणि मला कळत नाहीये की नेमकं मी काय करू. कारण अनेक प्रकार आहेत मार्केटमध्ये, अनेक गोष्टी आहेत. काही जण म्हणतात जिम चांगली, काही जण म्हणतात योगा चांगला, काही जण म्हणतात फक्त वॉकिंग करा. तर नेमकं व्हॉट शुड आय चूज. तर तू ॲज युजल तुझं इंट्रोडक्शन खूप छान दिलं. म्हणजे डायटिशियन म्हणून किंवा हेल्थ कोच म्हणून समाजात वावरताना आता आम्ही कोणासमोर पण गेलो, कोणी काही भेटलं ना तर ते उगाचच, म्हणजे पोलीस समोर आल्यावर आपल्याला कसा एक वेगळाच धाक असतो तसं की ते उगाचच बडबडायला लागतात की अगं मी चालू करणार आहे सोमवारपासून, अगं आता दिवाळी झाली का मी खरंच चालू करणार आहे, मागच्याच माग पडणार. म्हणजे हे असतात. आणि बरोबर आहे, म्हणजे लोकांना काहीतरी पुढचा इव्हेंट बघत असतात की हा ते येईल तेव्हा मी चालू करेल, ते कधीच चालू होत नाही. तर बेसिकली आपल्या आजूबाजूला, आता ठीक आहे आपण ह्या लोकांबद्दल बोलू की ज्यांना खरंच काहीतरी चालू करायचं आहे. माझ्याकडे पण आता जेव्हा पेशंट्स येतात सगळ्यांना पहिले, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो की मी काय व्यायाम केला पाहिजे. आता खूप लोकांना योगा आवडतो, खूप लोकांना जिम आवडतं, खूप लोकांना चालायला आवडतं, काही लोकांना सायकलिंग आवडतं. आणि अशी पण एक कॅटेगरी त्यांनी काही केलेलंच नसतं कधी, त्यामुळे त्यांना माहितीच नाही त्यांना काय आवडतं. आणि आजूबाजूला एवढे ऑप्शन्स आहेत की नक्की काय करायचं. म्हणजे अगं योगामध्ये पण 50 प्रकार आहेत, म्हणजे हा टाईप योगा, तो टाईप योगा, त्यामुळे इतके प्रश्न असतात की काय करायचं. तर बेसिकली मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं की जर तुम्ही इनॅक्टिव्ह असाल, तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये, तर चालण्यापासून सुरुवात करा. चालणं हा खूप भारी व्यायाम आहे असं नाहीये, पण टू स्टार्ट विथ काहीच हरकत नाहीये. म्हणजे तुम्ही चालायला सुरुवात करा. म्हणजे आम्ही काही इथे पॅरामीटर्स तुम्हाला सांगतो की तुम्ही 5000 पावलं चाला, 10,000 पावलं चाला. मग त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल कशी वाढत जायची. जेव्हा तुमचा स्टॅमिना आम्हाला लक्षात येतो की आता ठीक आहे, आता हा करू शकतो, थोडंसं वरच्या लेवलला जाऊ शकतो, मग हळूहळू वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज त्याला आम्ही ऍड करायला सुरुवात करतो. आणि एकाच प्रकारचा व्यायाम करू नये, वेगळ्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे, असं आमचं रेकमेंडेशन नेहमी पेशंटला असतं. ओके. आणि मग आता समजा व्यायाम सुरू केला आपण, आपल्या शरीर पद्धत किंवा जो काही स्टॅमिना वगैरे आहे विथ डॉक्टर्स कन्सल्टेशन, पण अगेन मग त्याच्यामध्ये असा विषय येतो की म्हणजे जसं नाण्याला 2 बाजू असतात, चांगल्या वाईट. तर आपण हे ऐकत आलोय की व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे, पण मग त्याचा अतिरेक केल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतात का. किंवा व्यायाम करताना काही जाणवत नाही पण मग नंतर काही दिवसांनी जाणवतं, असं काही केसेस. बेसिकली आपण आता हेल्दी लोकांबद्दल बोलतोय, जे हेल्दी आहे, ज्यांना काहीच आजार नाही, त्या लोकांबद्दल आपण बोलतोय. तर त्या लोकांमध्ये कसं आहे की तुम्ही आतापर्यंत एक्सरसाइज केली नाही आणि आता तुम्हाला सडनली तुमच्याकडे काहीतरी लग्नच आहे किंवा तुमचंच लग्न आहे किंवा काहीतरी आहे इव्हेंट की तुम्हाला त्यासाठी तुमचे हेल्थ गोल्स तुम्ही ठरवले की मला 10 किलो कमी करायचे, 5 किलो कमी करायचे, तर त्यावेळेस जरा तुम्ही इतके मोटिवेटेड असतात की तुम्ही काही पण करायला रेडी होतात. म्हणजे इतके मार्ग आहेत वजन कमी करायचं तर मार्केटमध्ये. आपण पुढच्या आपल्या काही एपिसोड्स मध्ये घेऊनच येऊ ते सगळे विषय की किती मेथड्स असतात. पण मग ते लोक अचानक काहीतरी जिम लावणार किंवा काहीतरी हार्ड स्पोर्ट्स लावणार आणि आधी काहीच केलेलं नाही आणि सडनली जाणार त्या याच्यामध्ये.
आणि जर ठीक आहे तुम्ही काही लोक ट्रेनर्स लावतात, फॉर एक्झाम्पल मी जिमचाच तुम्हाला एक्झाम्पल देईन की जिम लावली आणि तुम्ही सडनली जाऊन वेट उचलायला लागले, कसं पण करायला लागले. जिम मध्ये वजन उचलताना तुमचा फॉर्म जो असतो तो इतका करेक्ट असायला हवा की अक्षरशः लोक बेड रिडन झालेले आहेत आयुष्यभरासाठी. त्यांचं म्हणजे चुकीचं वजन चुकीच्या पद्धतीने उचललं गेलेलं आहे, की त्यांचं स्लिप डिस्कचे त्रास सुरू झालेले आहे, स्पाईनवरती काहीतरी लोड आलेला आहे, किंवा खूप लोकांना बघितलं की वेट जास्त घेतल्यामुळे लेग इंजुरी झाली, इंजुरीज होतात, लिगामेंट टेअर होते, टिश्यू टेअर होते, सर्जरीज करावे लागतात. म्हणजे असे पण चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे एक्सरसाइज करताना एकतर मार्गदर्शन घेणं गरजेचं. तुम्हाला जर नॉलेज नसेल ना त्या गोष्टीचं, म्हणजे मला लगेच कमी करायचंय म्हणून मी लगेच 5 किलोच्या डंबलनी सुरुवात करण्याच्या ऐवजी डायरेक्ट 10 किलो उचलले, माझा जीव चाललाय तरी पण मला वजन कमी करायचं, डोक्यात ती गोष्ट ठेवून तुम्ही करत असाल तर ते गोष्ट अवॉइड केली पाहिजे. कुठलाही योगा पण असेल ना, योगामध्ये आपण वजन नाही उचलत, पण योगामध्ये आपण बॉडी वेट नक्कीच उचलतो. आपल्या बॉडी वेट बरेचसे असे पोझिशन्स आहेत की ज्याच्या आपल्या हातांवरती बॉडीचा लोड असतो, तर त्या कंडिशन मध्ये देखील योगाने सुद्धा इंजुरीज होतात जर तुम्ही करेक्ट नाही केलं, करेक्ट फॉर्म नाही केला. आधी म्हणजे ना आसन करण्याच्या आधी ते पूरक हालचाली असतात, काइंड ऑफ वॉर्म अप आपण म्हणतो, तर ते प्रॉपर प्रोसिजरनीच झालं पाहिजे. म्हणून मी कोणालाही व्यायाम करताना सांगते, चालणं सोडलं, सायकलिंग सोडली का, की तुम्ही कुठलं पण करत असाल शिका आधी प्रॉपर, म्हणजे प्रॉपर ट्रेनिंग घ्या, टेक्निक शिका आणि मगच तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. ओके. आणि व्यायामासोबत बाकीच्या गोष्टी किती मॅटर करतात? म्हणजे आपली प्रॉपर झोप, म्हणजे सकाळी उठून बाबा मी जिमला चाललीये पण मग रात्रभर माझी झोपच व्यवस्थित झाली नाहीये, किंवा आल्यावर मी लगेच कुठेतरी पळतीये. सो रेस्ट, झोप किंवा एकंदरीतच एक पर्टिक्युलर प्रकारचा व्यायाम आपण करतोय, तर त्याच्यामध्ये डाएट किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतं? आता ना तुमचं चांगलं ओव्हरऑल हेल्थ आउटकम म्हणतो आपण, चांगलं आरोग्य, त्याच्यासाठी डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल आणि झोप हे सगळंच इम्पॉर्टंट आहे. तेवढंच इम्पॉर्टंट, इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे मी त्यातनं एक जरी काढून घेतलं तरी पण ते ढासळ येणारच. म्हणजे 4 पिलर्स आहेत. त्या गोष्टी तर आहे की तुम्ही व्यायाम कधी करताय, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. व्यायामाच्या आधी काय खातायत, व्यायामाच्या नंतर काय खातायत, आणि व्यायामाच्या 8 तास नंतर काय करतायत, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट तुमच्या हेल्थसाठी. म्हणजे असं पण आहे ना की तुम्ही 1 तास व्यायाम करताय आणि 8 तास एकाच चेअरवर बसू नये कंटिन्यू, असे पण लोक बघितलेले, ते पण डेंजरस. म्हणजे म्हणतात ना सिटिंग इज न्यू स्मोकिंग, ते फक्त म्हणच आहे, पण त्याचा अर्थ तुला कळाला काय, सेडेंटरी लाईफ की इतकं ते डेंजरस आहे स्मोकिंग, इतकं की तुम्ही बसून 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 तुमचं इतकं काय म्हणतात ना मुवमेंट असली पाहिजे बॉडीमध्ये. मुवमेंटच नसली का मग पूर्णच तुमचे सगळं स्टिफनेस येतो बॉडीमध्ये, मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीज, हायपरटेन्शन हे सगळे वाढतात. आणि आहे खूप यंग पेशंट्स आमच्याकडे येत आहेत, हेच कारण वर्क फ्रॉम होम, सिटिंग जॉब, सेडेंटरी लाईफस्टाईल. त्याच्यामुळे आणि माहिती का असं पण आहे की तुम्ही एक्सरसाइज करताय आणि त्याच्यानंतर योग्य प्रमाणात प्रोटीन्स घेतले, तर प्रोटीनचा खूप जवळचं नातं आहे एक्सरसाइज सोबत, म्हणून मी प्रोटीनच घेतला. तसे सगळेच न्यूट्रिएंट्स इम्पॉर्टंट आहेत, पण एक्सरसाइज नंतर योग्य प्रमाणात प्रोटीन्स गेले नाही तर तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. मग तुम्ही ब्लेम करत असतात की मी एवढा दिवस व्यायाम करतोय, मला रिझल्टच मिळत नाही, प्रोटीनच मिळत. कॉम्बिनेशन एक्सरसाइज म्हणजे काय करता तुम्ही, एक्सरसाइज करता ते तुमचे मसल्स ते तुटतात, ब्रेक होतात, आणि ते मसल्स रिग्रो होण्यासाठी तुम्हाला प्रोटीन हे रॉ मटेरियल लागतं. तर इफ तुम्हाला रॉ मटेरियलच मिळत नाही तर तुटलेल्या अवस्थेत मसल्स जातात, तुटलेल्या अवस्थेत जाऊन ते दुखणं वगैरे होतं, सोरनेस म्हणतो आपण, मसल सोरनेस तो येतो. त्याच्यानंतर ना आजारी पडण्यासारखं वजन कमी होतं, कारण तुमचे आहे ते मसल्स पण जातात, एनर्जी येणार होत. बरोबर. आणि आता तुम्ही प्रोटीनचा विषय काढलाय, तर बरेच जण प्रोटीन सप्लिमेंट घेतात, तर ते कितपत चांगलं आहे? आता प्रोटीन सप्लिमेंट घेणं आणि डाएट वर म्हणूनच प्रोटीन काढणं हा आत्ताच्या काळात पर्सनल चॉईस झाला. म्हणजे पूर्वी ना आमचा पण हट्ट असा करत नाही, डाएट मधनच खा, डाएट मधनच खा. पण आता ना लोकांची लाईफस्टाईल इतकी वर्सटाईल आहे, शिफ्ट मध्ये कामं करताय किंवा घरात कोणी माणूसच नाहीये किचन मध्ये जायला, ते काही बनवून द्यायला, तुमच्याकडे म्हणजे मेड्स नाहीये, आणि मग संध्याकाळी आल्यानंतर व्हेजिटेरियन डाएट आहे, म्हणजे काही लोक वेगन डाएट फॉलो करतात, काही वेगन म्हणजे ते ॲनिमल प्रोडक्ट, दूध दही पण खात नाही. तर अशा कंडिशन मध्ये की तुम्हाला वेळ पण नाहीये, किंवा काही लोक ऑफिसमध्ये जिम करतात, मग त्याच्यानंतर मला 4 अंडी आणि ते कोणी आणून देणार नाही, त्यांच्याकडे अवेबिलिटी इश्यू आणि हे सगळे इश्यूज बघता जर तुम्हाला प्रोटीन शेक कम्फर्टेबल असेल इथे आणि फिजिबल असेल,
तर मग प्रॅक्टिकल की प्रॅक्टिकली एक शेक घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, प्यायला झालं. सो ॲटलीस्ट प्रोटीन रिक्वायरमेंट्स तरी असे चांगले सप्लिमेंट्स आहे मार्केटमध्ये. कॉस्टली आहे पण चांगले आहेत, चांगले स्टँडर्ड्सनी बनवले गेले आहेत आणि त्याने काही खरंच इफेक्ट्स होत नाही. लोक बरेच वर्ष घेतात. काही काही लोक असं बघते मी 10-10 वर्ष वे प्रोटीन घेतात पण ते त्यांच्या किडनीजवर लोड नाही आला काही. ओके. आणि आपण आता व्यायामाचे दुष्परिणाम बघतोय, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो हायलाईट होतो आजकालच्या काळामध्ये तो म्हणजे आपण बरेच केसेस ऐकले की जिम करताना हार्ट अटॅक आला किंवा अनकॉन्शियस झाले. बेसिकली त्याचं काय आहे? हा प्रश्न खूप तुझा चांगला आहे आणि सध्याच्या गोष्टींना रिलेट होणार आहे. पण त्याच्यासाठी ना एकच मुद्दा नाही, बरेच मुद्दे, म्हणजे त्याला बरेचसे कारण असू शकतात. म्हणजे आता ना हे जे केसेस सगळे झालेले आहेत ना ह्याच्याबद्दल पण आपण वाचतो किंवा यांचं ना इंडिव्हिज्युअल काही अनालिसिस झालेलं नाही की हा का गेला तो का गेला. तर ह्याचं बेसिकली मेजर रिझन असू शकतं की हे लोक ना ओव्हर एक्सरसाइज करतात. ओव्हर म्हणजे सपोज तुझी कॅपॅसिटी आहे 2.5 किलो वजन घेण्याची आणि तू 40 किलो घेते, म्हणजे कॅपॅसिटीच्या पण खूप वरती, म्हणजे 2.5च आहे, म्हणजे 10 तरी ठीक आहे किंवा 5 तरी ठीक आहे, म्हणजे 40 मध्ये आहे. तर ते ट्रेंड मी खूप बघितलेला आहे किंवा मी पण जिम मध्ये जाते त्यामुळे मला माहिती की लोक एक चांगली बॉडी अचीव्ह करण्यासाठी घाई जो पेशन्स कमी झाला लोकांचा, पेशन्स कमी असल्यामुळे खूप हेवी वेट उचलतात, त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट होत असेल. किंवा सेकंड रिझन असंही मला वाटतं की स्लीप डिप्रायव्हेशन, की हे लोक अजिबातच म्हणजे झोप यायची रेस्ट होत नाही प्रॉपर आणि त्या बॉडीला इतका लोड येतोय की तुम्ही कंटिन्यू अग्रेसिव्हली वर्कआउट करताय, रेस्ट देत नाहीये प्रॉपर, ते न्यूट्रिएंट्स जायला पाहिजे. हा जो सगळा अनप्रोफेशनल मुद्दा आहे तो माहिती की काही पण हेवी सप्लिमेंट्स घेणं, क्रिएटिनिन घेणं, अर्जिनिन घेणं, म्हणजे तू बघितलं जिम मध्ये खूप सारे ट्रेनर्स पण रेकमेंड करतात की प्रोटीन पण घ्या, हे पण घ्या आणि त्याला बरेचसे वेगवेगळे लाईन्स पण आहेत. काही लोक बॉडी कॉम्पॅक्ट करण्यासाठी काही स्टिरॉइड्स पण घेतात. दॅट इज आउट ऑफ म्हणजे रेकमेंडेशन नाही येते, मित्राचं ऐकलं म्हणून घेतलं की या लोकांना कुठनं क्लू लागतात माहिती नाही आपल्याला. तर हे जे काही डॉक्टरने रेकमेंड केलेल्या गोष्टी नसतात की ह्यांना फक्त छान दिसायचं असतं ॲस्थेटिकली म्हणून पण ह्या गोष्टी केल्या जातात आणि मे बी ओव्हरडोसमुळे होत असेल, लॅक ऑफ स्लीप आहे आणि ओव्हर यूज ऑफ युअर बॉडी किंवा ओव्हर करणं. ओके, करेक्ट. येस, ओव्हर करण्यापासूनच एक प्रश्न असा येतो की रोज सेम व्यायाम आपण जर केला तर त्याचा कसा परिणाम होतो किंवा ते कितपत बरोबर आहे? तू बेसिकली माझा पॉइंट ऑफ व्ह्यू विचारशील, माझ्या प्रॅक्टिस थ्रू म्हण किंवा मी एक फिटनेसमध्ये देखील एक मी मध्ये डिग्री घेतली, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं तर मी तुला म्हणेल की रोज सेम व्यायाम नाही केला पाहिजे. कारण जर मी रोज सेम व्यायाम केला तर माझ्या बॉडीला सवय होऊन जाते. त्याच्यानंतर म्हणजे मी 5 किलोमीटर रोज चालते, आता 3 महिने झाले मी 5 किलोमीटर चालते. पहिल्या महिन्यात मला 2 किलो वजन कमी दिसणारच आहे कारण आय वॉज इनॅक्टिव्ह आणि त्यामुळे दॅट वॉज माय समथिंग विच आय डिड अदर दॅन माय रुटीन. हे एक्स्ट्रा कॅलरी बर्न केलं. आता माझं डाएट पण सेम आहे, हे 5 किलोमीटर रोज चालते. त्या 2 किलो नंतरचं काय म्हणजे त्याच्यानंतर स्टॉप होणं, प्लॅटिव्ह स्टेज येते आणि मग लोक म्हणतात आता वजनच कमी होत नाही, पहिले झालं 5 किलो कमी, आता होतच नाहीये, स्टॉप झाले. तर कारण ती सवय होऊन जाते बॉडीला. तर आता मी म्हणेल की तुम्ही एकतर 2 दिवस चाला, 2 दिवस योगा करा किंवा कुठली पण तुम्हाला फंक्शनल ट्रेनिंग करायचं ते एक्सरसाइज करा, 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. असं काही म्हणजे डंबल्स उचला, डंबल्स विकत मिळतात 5-5 किलोचे घरी आणू शकता तुम्ही किंवा तुम्हाला 1-1 किलो चालू करायचं, आपल्या बिस्लरीच्या बाटल्या असतात त्यात पाणी भरायचं आणि बाटल्यांनी पण तुम्ही स्टार्ट करू शकता. बेसिकली वेट वजन उचलायला स्टार्ट करा. आता लोक म्हणतात की हा तुम्ही प्रमोट करताय की तुम्ही हेच लावा तेच लावा, म्हणजे खूप लोकांच्या घरी काही एक क्राऊड आहे की ज्यांना बजेट कन्सर्न आहे, तर मग तशा लोकांनी ओपन जिम्स आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला 1 तास आहे तुमच्याकडे व्यायामाला रोज, का मग तुम्ही चालले 5 किलोमीटर तुम्ही सपोज 1 तासामध्ये कव्हर करताय तर तुम्ही ते 5 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये 45 मिनिट्समध्ये कव्हर करा, 30 मिनिट्समध्ये वर्क ऑन युअर स्पीड. मग तुम्ही स्पीडवर काम केलं ठीक आहे, झालं आता अचीव, हा ठीक आहे, तर मी 5 किलोमीटर अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही, एवढं जास्त नाही, ह्याच्यावर पळावं लागेल असं. मग ते रनिंग जॉगिंग स्टार्ट करा किंवा तुमच्या हेल्थला ते परमिटेड नसेल तर तुम्ही चढावत जा एका दिवशी चालायला. यू हॅव टू कीप चेंजिंग. ट्रेडमिलला कसं असतं तुम्ही इंटेन्सिटी वाढवू शकता की कुठल्या स्पीडने तुम्ही चालताय ते वाढवू शकता, तुम्ही डिक्लाइन करू शकता. ते इन्क्लाइन करतो तर जास्त कॅलरीज बर्न होतात. तर तुला काहीतरी
चेंज करत राहणं महत्वाचं आहे, की तुझ्या बॉडीला कन्फ्युज करत राहणं गरजेचं आहे. ओके ओके. आणि पण समजा जर हे लोक अफोर्ड करू शकत नसतील आणि एक नॉर्मल समजा अर्धा तास पाऊण तास जर रोज वॉकिंग होत असेल तर ते कितपत बरोबर आहे? माझं काय म्हणणं आहे की तू म्हणाली अफोर्डिंगचा प्रश्न, तर हल्ली तू बघशील ना तर एव्हरीवन हॅज इंटरनेट सगळ्यांकडेच आहे, बरोबर. तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे 2 दिवस तुम्ही वॉक करा, 2 दिवस तुम्ही यूट्यूबवरती 30 मिनिट्स ॲक्टिव्हिटी स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲट होम असं टाकलं तर बरेचसे व्हिडिओ येतात. ठीक आहे, म्हणजे अक्षरशः झुंबाचे क्लास देखील यूट्यूबवरती आहेत, म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही बघू शकता. तर म्हणजे सगळ्याकडेच आता आपण कोणाला म्हणतो नॉन अफोर्डिंग क्लास, ते पण नाही माहिती कोणाला म्हणायचं. रस्त्यावर वेंडर्स जे आपण बघतो ना रस्त्यावर विकणारे, त्यांच्याकडे पण अँड्रॉइड आहे, सगळ्यांकडे आहे. म्हणजे इंटरनेट रील्स सगळे बघत असतात, म्हणजे आपल्याकडे लक्षच असतं ते रील्सच बघत असतात. म्हणजे इतकं सगळ्यांकडे आहे ना ऍक्सेस, तर यूज इट प्रॉपरली. म्हणजे आपण जेव्हा ह्या गोष्टीकडे येतो ना तेव्हा सगळ्यांना सगळं आठवतं की अफोर्डिंग किंवा सगळ्याच गोष्टी. तर नाही तुम्हाला क्लब्स लावायचे ना तर यू कॅन डू बाय वॉचिंग व्हिडिओज, काहीच हरकत नाही. ओके. अगेन आता ह्याच्यात एक कन्फ्युजन मला स्वतःला क्रिएट झालं, मे बी हे ऐकताना बऱ्याच जणांना होईल, जे लोक रोज कन्सिस्टंटली समजा त्यांनी असं नियम केलाय की बाबा एक तास चालत जाईल, तर मग त्यांचं काय, म्हणजे रोज चालण्याने काही दुष्परिणाम होणार का? म्हणजे जर आपल्याला अगदीच वेळेचं कन्स्ट्रेंट असेल किंवा आपलं ऑफिस आवर्स तसे असतील की आपल्याला नाहीच जमत बाकीचं काही कोर ट्रेनिंग वगैरे घ्यायला, तर मग त्या केसमध्ये रोज चालण्याने काही वेगळे परिणाम? रोज चालण्याने वेगळे परिणाम काही दिसत नाही, म्हणजे दुष्परिणाम तर काहीच होणार नाही. पण एक चांगलं बाबा एक ऍक्टिव्हनेस मेंटेन करण्यासाठी काहीच हरकत नाही चालायला. पण माझं काय म्हणणं आहे, प्रत्येक जणांना काही ना काही हेल्थ गोल्स असतात. ओके. म्हणजे कोणाला वजन कमी करायचं असतं, कोणाला शुगर स्टॅबिलाइज करायचे असतात. जर सपोज कोणाला शुगर स्टॅबिलाइज करायचं, एखादे 50 अबाव 60 अबाव आहे आणि त्यांना शुगर स्टॅबिलाइज करायची, त्यांना काही टोनिंग मसल टोनिंग किंवा असं काही नकोय, त्यांना ऍस्थेटिकली खूप छान दिसायचं वगैरे असं काही नाही, फक्त माझी हेल्थ चांगली ठेवायची, त्या लोकांना हरकत नाहीये की वॉक करताय, शुगर स्टॅबिलाइज झाली, त्यांना त्यांचा रिझल्ट मिळतोय, झालं. पण ज्या लोकांना खरंच काहीतरी सिरियस रिझल्ट हवे की मला व्यवस्थित दिसायचंय, माझी स्किनच छान दिसली पाहिजे, माझ्या बॉडीचा शेप चांगला दिसला पाहिजे, तर या लोकांसाठी किंवा मला मसल बिल्ड करायचे, चालण्याने मसल बिल्ड नाही होऊ शकत. कारण चालण्याने तुमचं कुठला जास्त, फक्त पायाचं जास्त मसल. तुम्ही बघतात की ऍथलीट्स पण वगैरे पण की त्यांचे पायाचे मसल खूप स्ट्रॉंग असतात, तर जो जास्त मसल वर्क करतो तोच एकटा स्ट्रॉंग होतो. पण मला काय म्हणायचंय की आपल्या आफ्टर म्हणजे 50 वगैरे ना आपल्याला जे मसल्स आहे ना तेच स्ट्रॉंगली सपोर्ट करतात. म्हणजे आपण जेव्हा ओल्ड होऊ किंवा म्हातारे आपण होऊ तेव्हा आपलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते मसलच धरून ठेवणार आहे. तर आपल्याला जर आपलं पोश्चर चांगलं मेंटेन करायचं असेल की आपलं म्हातारपणीचं आयुष्य क्वालिटी चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आत्तापासून म्हणजे लिटरली 30s मध्ये आल्यानंतर लोकांनी तेव्हा तरी सिरियसली घेऊन एक्सरसाइज स्टार्ट केली पाहिजे. आणि दुसरं माझा असा पण पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तुमच्या घरामध्ये 20s ना खूप करिअर मध्ये जातं आणि लक्षात नाही येत की कारण तोपर्यंत हेल्थला पण आता नाही आहे तसं, पण असं म्हणूया जगभरात की ॲज्युम करू की 20s मध्ये फारसं काही लोकांना हेल्थ जाणवत नाही. पण आता ना म्हणजे आहे लोकांना 25 मध्ये डायबिटीज व्हायला लागले, ओबेसिटी म्हण किंवा जंक फूड किंवा सगळं जे लाईफस्टाईल खराब झालेलं आहे. तर मला वाटतं की कुठेतरी ना तुमच्या घरामध्ये जर तुमच्या आई वडिलांना, तुमच्या आजी आजोबांना डायबिटीज, BP, हार्ट प्रॉब्लेम हे असेल तर कुठेतरी काहीतरी चुकतंय. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या आजीला कॉपी केलं पाहिजे, आपण काय कॉपी केलं, आपण फक्त जेवण कॉपी करतोय का? जेवण नाही, ते केवढे चालायचे, म्हणजे ते घरात म्हणजे आजी आपली आजी लोक वगैरे तेव्हा ते चालतच सगळं काम, ते गाड्यांवर वगैरे फिरत नव्हते. आणि दुसरी गोष्ट त्यांचं घरातलं काम इतकं स्ट्रॉंग होतं की आपल्याला जाणवत पण नाही की ते काम इतकं म्हणजे त्या कामामुळे आपल्याला ते कपडे धुणं म्हणून बसून किंवा आपल्याकडे मशीन झाल्या, आता सगळ्याच गोष्टी इतक्या बदलल्या ना आता की ते मी प्रत्येक गोष्ट पॉइंट आउट नाही करू शकत, पण ते दिवसभर ते ऍक्टिव्ह असायच्या. आणि आताची जी टॅगलाईन आहे ना ती अशी आहे ना की एक तास ऍक्टिव्हिटी करून काही फायदा नाही, यू हॅव टू बी ऍक्टिव्ह थ्रू आउट द डे. तर ते थ्रू आउट जसं ते ऍक्टिव्ह राहायचं वेगळ्या पद्धतीने, आपण ऍक्टिव्ह नाही आता तेवढे, तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरात हे सगळं डिझीज जर रन होतंय ना तर तुम्हाला तो एक रेड फ्लॅग आहे की यू नीड टू चेंज समथिंग. तर आता म्हणजे आम्ही पण याच पिढीतले आता, त्यामुळे आमचं पण तेच आहे घरात की आता माझ्या घरात आहे घरच्यांना काही लाईफस्टाईल डायबिटीज आहे,
माझ्या फॅमिलीमध्ये, तर मला माहिती आहे मला आहे, तर मला तर स्टॉप करायचंय, तर मी काय केलं पाहिजे. तर मला म्हणून मी काहीही करता माझा तो 1 तास मी नाही चुकवत, मी जाते जिमला. कारण मला माहिती की गोळ्या घेण्यापेक्षा किंवा हे चांगलं किंवा कुठला आजार सांभाळण्यापेक्षा मला होऊ नये म्हणून मी काळजी घेतली पाहिजे. आता तुमचे जेनेटिक्स फॅक्टर असतोय, अनुवंशिकता आपण म्हणतो, तर जेनेटिक फॅक्टर मध्ये कसं आहे की सपोज आता मला जेनेटिक्स आहे खूप स्ट्रॉंग हिस्ट्री डायबिटीसची, तर आता मी जर 30s मध्ये मला होणार असेल, जर मी ऍक्टिव्ह नाही बिलकुल, आता माझ्या खूपशा 30s मधल्या फ्रेंड्सला पण आहे डायबिटीस, तर सपोज आता मी स्टार्ट केलं एक्सरसाइज करायला, तर मला कदाचित 45 मध्ये होईल. मी डिले तर करू शकते, हे 10 वर्ष तर माझी क्वालिटी चांगली जाऊ शकते. म्हणून व्यायाम करणं इतकं गरजेचं आहे की तुम्हाला जर माहिती नगरात आहे तर काळजी घ्या. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं गरजेचं. करेक्ट. आणि आता आपण व्यायामाबद्दल बोललो, तर त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर येतो तो म्हणजे डाएटचा. कारण आपलं मसल्स वेअर अँड टेअर होतात, त्यामुळे त्याला जे न्यूट्रिएंट्स दिले पाहिजे ते महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर आता आपण नॉर्मल पहिले एक केस घेऊया की नॉर्मल आपण व्यायाम करतोय, म्हणजे आता एक नॉर्मल बॉडी स्ट्रक्चर असलेली एखादा व्यक्ती आहे, तर त्यांनी कसं डाएट ठेवलं पाहिजे त्यांचं, म्हणजे विगरस एक्सरसाइज नाही आहे, नॉर्मल आहे, तर कसं डाएट ठेवलं पाहिजे. तर बेसिकली आता हा डाएटचा मुद्दा खूप मोठा आहे, आपण ह्याच्यावर एक सेपरेट विषय घेऊन आपण येऊ. पण बेसिकली जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात ना, तुम्ही एक्सरसाइजच्या आधी आणि नंतर काय खाताय ते खूप डिफाईन करतं की तुमची हेल्थ कशी राहणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की डाएटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक्सरसाइज करताना डाएटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रोटीन, की तुम्ही योग्य प्रमाणात प्रोटीन घेतात का. बेसिकली जो व्यायाम करत नाही ना त्याचं पण प्रोटीन कमी घालतात. म्हणजे जसं मगाशी पण आपण बोललो की व्हेजिटेरियन इटिंग पॉप्युलेशन असल्यामुळे आपल्याकडे प्रोटीन्स डेफिशियंट डाएट आहे, आणि तो खूप मोठा मुद्दा आहे तुमची हेल्थचा शेप चांगला न राहण्याचा. म्हणजे आपल्या इथे बघितलं ना की बेली फॅट खूप आहे लोकांचं, आणि आपल्या इथले लोक म्हणजे आणि वेस्टर्न पॉप्युलेशन त्यांच्यातला फरक तू बघू शकते. पण आपल्या इथली बाळं आणि फॉरेन मधली बाळं त्यांचं बर्थ रेट किती असतं, आणि ते चब्बी असतात, जाड असतात, त्याचे गुबगुबीत असतात, आणि आपली बाळं बारीक असतात. म्हणजे तुला एक थिन फॅट इंडियन म्हणून एक थिअरी पण आहे की आपली बाळं जरी 2 किलोची असली आणि त्यांची बाळं जरी 4 किलोची असली बाहेरची वाईट, तर त्यांच्या बाळांचं फॅट पर्सेंटेज आपल्या बाळांपेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्या बाळांमध्ये बारीक असून पण फॅट पर्सेंटेज जास्त आहे, कारण आपला डाएटच प्रोटीन डेफिशियंट आहे. तर प्रोटीनकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली एक्सरसाइज करता येतं. आता व्हिटॅमिन सी आहे ते इम्पॉर्टंट आहे, व्हिटॅमिन ई आहे, हे अँटीऑक्सिडंट्स आहेत, अँटीऑक्सिडंट म्हणून ऍक्ट करतात. कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करतात ना, तू बघितलं असेल काय काही लोकांना स्वतःच्या मनाने व्यायाम करतात आणि मग आजारी पडल्यासारखे दिसतं, म्हणजे असंच काहीतरी चेहरा विचित्र होऊन जातो, सॅगिंग येते. तर ते काय होतं, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात ना तेव्हा फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरामध्ये तयार होतात, आणि फ्री रॅडिकल्सना एजिंग प्रोसेस फास्ट करतात. तर तुम्ही आजारपणात पण फ्री रॅडिकल्स तुमच्या कधी कधी जनरेट होतात, एक्सरसाइज केल्यानंतर जनरेट होतात, आजारी पडल्यानंतर किंवा पोल्युशनमध्ये गेले तर फ्री रॅडिकल्सला मारलं पाहिजे. तर कोण मारतं? अँटीऑक्सिडंट्स. तर कुठले ते व्हिटॅमिन सी आणि ई. व्हिटॅमिन खूप वेळा जर तुम्ही प्रोफेशनल डाएटमध्ये गेले तर वर्कआउट नंतर व्हिटॅमिन सीचं एक टॅबलेट घेतलं, व्हिटॅमिन ईचं टॅबलेट घेतलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे डाएट पार्ट मेंटेन केला पाहिजे एक्सरसाइज. आणि सेम विथ द विगरस एक्सरसाइज जे लोक करतात, मग त्यांचं डाएट कसं असलं पाहिजे? सेम थिंग. जेव्हा तुम्ही विगरस एक्सरसाइज करतात ना, त्याच्यामध्ये लेवल्स असतात. स्टार्टिंग लेवल, बिगिनर लेवल, इंटरमिजिएट लेवल, हायर लेवल. तर ॲडव्हान्स या सगळ्या लेवलसाठी ना आखून दिलेले फॉर्म्युले की जो अजिबातच इनॅक्टिव्ह आहे त्याला 0.8 ग्रॅम पर kg बॉडी वेट प्रोटीन घ्यायचं आहे. जो बिगिनर आहे त्याने 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट, जो इंटरमिजिएट आहे त्याने 1.2 ग्रॅम, 1.4 ग्रॅम. सो एव्हरीथिंग इज काय म्हणतात ना, सायन्स आहे आपल्याकडे, फॉर्म्युले आहे इन प्लेस. जेव्हा लोक जातील प्रोफेशनलचे सल्ले घेतील तेव्हा त्याला सांगतील की बाबा तुला दिवसभरात 80 ग्रॅम प्रोटीन खाल्लं पाहिजे. ते कसं खाल्लं पाहिजे वाटून द्यायला थ्रू आउट द डे, असं आहे. ओके. सो माझा जो बेसिक प्रश्न होता की मी कोणता व्यायाम केला पाहिजे ते मला कळत नाहीये, कशी सुरुवात केली पाहिजे. ओके. सो मी एक पर्टिक्युलर व्यायाम सुरू केला, पण मग मला कळणार कसं की तो व्यायाम ॲक्च्युली माझ्या बॉडीला सूट झालाय का, मला फायदे होत आहेत का? तर हे मी कसं समजून घेऊ शकते, किंवा तुमचे काही एक्सपिरियन्सेस आहेत का स्वतःबद्दलचे किंवा तुमच्या केसेस? तर बेसिकली ना खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे आपण करत करत ह्या गोष्टी शिकत असतो. तर बेसिकली जेव्हा तुझं हेल्थ गोल काय ते इम्पॉर्टंट आहे. आता माझं पण असं डिलिव्हरी झाल्यानंतर माझं वजन खूप वाढलेलं होतं, आणि मला पण वजन कमी करायचं होतं.
आणि तुमची ना बॉडी प्रत्येक स्टेजला ही फिमेलची बॉडी तर खूप डायनॅमिक असते, खूप हार्मोनल इंटरप्ले असतो. त्याच्यामुळे असं काय म्हणतात ना, तेव्हा लहानपणी जर मला एखादी गोष्ट सूट झाली असेल ती आत्ता सूट होईल असं नाही. त्यामुळे तुमचे कारण हार्मोनल चेंजेस इतके होत असतात ना सगळ्याच गोष्टीनंतर, आणि हे मेजर जे लँडमार्क्स असतात फिमेल्सच्या आयुष्यात त्याच्यानंतर तर खूप. तर मग सपोज मी योगा लावला होता आधी, तर मला डिझायर्ड रिझल्ट आहे, मला वेट लॉस हवा आहे. तर कदाचित माझं काय म्हणणं आहे, कुठलाच व्यायाम वाईट नसतो. तुमच्या बॉडीला काय सूट होतंय काय सूट होत नाहीये. कारण जर माझ्या फ्रेंड्स बाबतीतलं पण मी शेअर करेन की माझ्या आजूबाजूला जे कलिग्स आहेत त्यांचे काय रिझल्ट होते. सपोज मी व्यायाम सुरू केला तर मला काही त्यातनं रिझल्ट माझ्या बॉडीला दिसले नव्हते. त्याच्यामुळे नंतर मला स्ट्रेंथ ट्रेनिंग जॉईन करावी लागली. मी फंक्शनल ट्रेनिंग पण केली, मी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण जॉईन केली, तर मला रिझल्ट दिसायला लागले. ठीक आहे. तर वेळेस माझ्यासोबत माझी जी मैत्रीण होती ना, तिचं पहिल्या ह्याच्यातच 5 kgs तिला वेट लॉस दिसला. तर तिच्या बॉडीला ते सूट झालं, पण सूट होण्यापेक्षा तिला ते जमलं आणि तिचे हेल्थ गोल्स अचीव्ह झाले त्या एक्सरसाइज. तर ती ते करू शकते कंटिन्यू, कारण तिला कळतंय की तिच्या बॉडीवरती ते परिणाम होतोय. बरोबर. पण मला वेळेस स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं लागलं, थोडंसं फंक्शनल ट्रेनिंग करावं लागलं, थोडंसं हार्ड एक्सरसाइजला जावं लागलं. कदाचित मी लहानपणी ॲथलीट होती, तर मी खूप व्यायाम केलेला लहानपणी, आणि माझ्या बॉडीला कदाचित तो थ्रेशोल्ड आहे ना तो गाठला नाही गेला बेसिक योगाच्या ह्याच्यातनं, म्हणून मला ते करायला लागलं. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज जॉईन करतात तेव्हा तुम्हाला ते बघायला पाहिजे की मला रिझल्ट मिळत आहेत की नाही मिळते. जर तुमचं वजन हलत नसेल किंवा तुमचा इंच लॉस पण होत नसेल, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की वजन एक इंडिकेटरच नाहीये की हा माझं वजन नाही हल्लं म्हणजे माझा रिझल्ट नाही मिळत असं नाही. एनर्जेटिक फील करणं, बरेच पॅरामीटर्स आहेत. तर सगळ्या पॅरामीटर तुम्ही ज्या लेवलला सुरुवात केली त्या लेवलपासून 2-3 लेवल वर नाही गेले त्याचा अर्थ फरक पडत नाही. बरोबर, एक्झॅक्टली. आपल्याला दिसत नाहीये फक्त तुम्ही कशासाठी गेले, तुमचे गोल्स काय आहे, त्या गोल्सच्या जवळपास कुठे जाताना तुम्ही दिसत नसेल तर थोडंसं ते तिकडे आपल्याला चेंज करून बघायला पाहिजे की कदाचित तुमच्या बॉडीला स्विमिंग सूट होईल किंवा स्पोर्ट सूट होईल किंवा अजून काहीतरी हार्ड करायची गरज आहे का. पण माझा दुसरा असाही रिझल्ट मी शेअर करेन की माझ्या एका मैत्रिणीने माझ्यासोबत फंक्शनल ट्रेनिंग लावलं, तर ती फंक्शनल ट्रेनिंग नाही करू शकली. तिला पूर्ण तिची स्किन खराब झाली, तिला ते सहनच नाही झालं एवढं हार्ड वर्कआउट. आणि वेळेस मला तिथे चांगला रिझल्ट आला. तर ती होती योगावाली पर्सन, मग तिने आफ्टर स्वतः योगा ट्रेनर आहे आणि ती खूप छान करते. तर तिला योगाने इतका सुंदर फरक पडला आणि शी इज डुईंग बेस्ट. तर असं हे डायनॅमिक असतं, पर्सन टू पर्सन व्हेरी करतं. करेक्ट करायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये एक गमतीचा भाग म्हणजे की एक दिवस काय आपण वॉकिंगला गेलो किंवा एक दिवस काय जिम मध्ये जाऊन वेट लिफ्टिंग केलं तर आपल्याला फोटो काढायचा असतो आणि तो आपल्याला मस्त काहीतरी एकदम गाणं वगैरे लावून इन्स्टावर पोस्ट करायचा असतो. सो ही एक बाजू झाली, पण त्याच्यामुळे काय दुसऱ्यांना फायदा होऊ शकतो का, किंवा तुमच्या एक्सपिरियन्सवरनं तुम्ही काय सांगता? तर बेसिकली 2 कॅटेगरीजचे लोक आहेत. प्रत्येक जण आपल्या आपल्या बुद्धीने विचार करतो आणि आपल्या आपल्या एक्सपिरियन्सने विचार करतो की सपोज आता मी पण जिमला जाते आणि मी पण काढत असते फोटोज आणि टाकत असते. माझा तर थोडंसं हेल्थ कोच म्हणूनच तो प्लॅटफॉर्म आहे माझा इन्स्टाचा की जिकडे मला लोक हेल्थ कोच म्हणून बघतात. तर तुला माहितीच आहे की असं पण म्हणतात अरे आम्हाला सांगते तू काय करते, मग मला ते शो करणं गरजेचं असतं तिथे की बघा मी करते. आणि दुसरी गोष्ट खूप मला असे पण मेसेजेस येतात मुलींचे की खूप छान वाटतं बघून सकाळी सकाळी. म्हणजे मला ना रोज जसं तू म्हणाली सोमवार सोमवार सोमवार, तर त्या पण सोमवारवाल्या कॅटेगरीमध्ये असतात, त्यांना करत असतं पण त्यांच्या आजूबाजूच्या सर्कमस्टन्सेसमुळे ते करू शकत नाही किंवा मोटिवेशन लॅक होतं. पण ते म्हणतात अगं तुझा फोटो बघितला ना तर असं वाटतं नाही यार करायला पाहिजे. म्हणजे केलं 2-3 लोकांनी जाऊन ना महिनाभराने काय होईना काहीतरी लावलं, भले सोडत असतील किंवा महिन्यातनं 2 जात असतील पण मला ती अचीवमेंट वाटते. त्यामुळे ते लावतात जिम, मी त्यांना मोटिवेट होतं की यार आपल्याच वयाचे, आणि ते होतं आपण रिलेट करतो, आपण आपल्या वयाच्या लोकांना रिलेट करतो. अरे हिला पण लहान मुलगी आहे, हिला पण फॅमिली आहे, ही करते तर आपण का नाही करू. करेक्ट. म्हणजे कुठल्या का भावनेने जायना, पण मला म्हणायचंय की कोणीतरी एक जण जरी मोटिवेटेड मला जिंकल्यासारखं. आणि दुसरी गोष्ट हा झाला दुसरा ऍज अ हेल्थ कोच म्हणून मुद्दा झाला. मी एक खूप मोठ्या ट्रेनरकडे फंक्शनल ट्रेनिंग जॉईन केलं होतं. त्या खूप मोठ्या भारतातल्या ट्रेनर आहेत. तर त्या फंक्शनल ट्रेनिंग घेतात, ऑनलाईन क्लासेस घेतात. तर आम्हाला कंपल्सरी होतं रोज फोटो पाठवणं एका पोजमध्ये. ती आम्हाला रोज पोज सांगायची, कुठेतरी योगाची पोज असायची, त्या पोजमध्ये आम्हाला रोज फोटो ग्रुपवर टाकणं कंपल्सरी होतं. तर आम्हाला पण ते एक काम वाटायचं, हे काम आहे एक. तिथून माझी सुरुवात झाली होती. आणि
रोज एक्सरसाइज झाली का फेसचा सेल्फी टाकायला लागायचा आम्हाला. आणि नंतर जेव्हा 2 महिने क्लास झाल्यानंतर मी अराउंड तिथे 7 kgs लॉस केला होता. ओके. आणि तेव्हा माझा फर्स्ट फोटो आणि लास्ट फोटो तिने जेव्हा मला कंबाईन करून दिला ना, आय वॉज सो हॅपी. म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी तिथे गेलो आहोत मला विजिबल रिझल्ट दिसत होते. म्हणजे मी हा विचार नव्हता केला की माझ्या फेसमध्ये पण एवढे चेंजेस दिसू शकतात. की मी तर वजन माझ्या डोक्यामध्ये आकडे, आपण आकडेच बघतो नेहमी ना, की आकडा किती, हा आता 70 आहे का, आता 50 झालं, म्हणजे आपण आकडे बघतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे, स्किनचं टेक्स्चर, स्किनचा ग्लो, शेप तुमच्या फेसचा, म्हणजे इतक्या गोष्टी बदललेल्या होत्या. म्हणून मला एक चांगलं मोटिवेशन आहे. आणि स्वतःला पण जेव्हा आपण जिमच्या आरशात आपला रोज फोटो काढतो आणि आपण बघतो ना, तर आपल्याला स्वतःला ते मोटिवेशन असतं. ओके. सो बेसिकली आपल्याकडे सगळं रेडी आहे, फक्त सुरुवात करायची गरज आहे आपल्या. तो सोमवार येण्याची गरज आहे लवकरात लवकर. तर येस, लवकरात लवकर तुमचा सोमवार आणा. आय होप या व्हिडिओने तुम्हाला थोडंफार मोटिवेशन मिळालं असेल तर चालू करा. कारण व्यायाम करणं, योग्य पद्धतीने व्यायाम करणं आणि बाकीचे जे फॅक्टर्स आहेत जसे तुमची झोप, डाएट असेल, हे सगळं सांभाळून व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला या व्हिडिओमधनं कळालं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. आणि सगळ्यांना पाठवा, त्यांना पण या गोष्टीबद्दल अवेअर करा आणि हो जाओ सुरू. थँक्यू.